नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे मराठी ग्राफिक्स यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या व्हिडिओचं थंबनेल तर तुम्ही बघितलंच असेल. तर आपण जे काही यूट्यूबला थंबनेल बघतो या जे काही व्हिडिओ बघतो त्याच्या पहिले आपण एक थंबनेल बघतो मित्रांनो. आपण बरेच काही व्हिडिओचं व्हर्टिकल थंबनेल बघितलं असेल, पण तुम्हाला आज मी जे दाखवणार आहे मित्रांनो, आपली जी काही डिझाईन असणार आहे मित्रांनो, ते एका रील्सचं थंबनेल असणार आहे. चला बघू आपण हे डिझाईन कसं बनवलं, काय बनवलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिले काय करू, आपण फाईलवरती जाऊ, न्यू वरती जाऊ. आपण काय आपल्याला एक पेज क्रिएट करणं आहे मित्रांनो. त्याचे हाईट विड्थ सांगतो तुम्हाला. आपण जे युट्यूबला जे थंबनेल करतो मित्रांनो, त्याची साईज मित्रांनो आपण 16:9 ठेवतो. आपल्याला आता काय करणार, त्याचे अपोजिट करणे, आपल्याला 9:16 करणार आहे. याची विड्थ जे आहे मित्रांनो, मी इथून 9 घेतो आणि त्याची जे हाईट आहे मी ती 16 घेतो आणि रेझोल्युशन मी 400 घेतो मित्रांनो. याला मी तर क्रिएट करतो. चला, आपलं पेज क्रिएट झालेलं आहे. चला आपण पटापट व्हिडिओला लगेच तुम्हाला सर्व काय एक्सप्लेन करू सांगतो. तर सर्वात पहिले आपण एकदा बघू आपण काय काय मटेरियल यूज केलं, एकदा मी तुम्हाला दाखवून देतो. बघा, सर्वात पहिले काय आहे, एक इथं AI ची इमेज घेतलेली आहे, एक टेक्स्ट आहे आणि एक मी PNG एक ब्रेनची PNG घेतलेली आहे, एक सनलाईट PNG घेतलेली आहे आणि एक इमोजी घेतलेली आहे मित्रांनो. आणि एक जो बाणाचा आयकॉन आहे हा बी आपण गुगलवरूनच घेतला होता. एवढं काही मटेरियल आपण डिझाईनमध्ये यूज केलेलं आहे. आपण एवढ्या काही मटेरियल आपण खूप क्रिएटिव्ह डिझाईन बनवलेली आहे. चला, आपण सर्वात पहिले काय करू, जे आपलं बॅकग्राऊंड आहे ते मी इकडं घेऊन येतो. ओके, आणि इथं सोडतो. आता काय झालेलं आहे बघा, आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते व्हर्टिकलमध्ये आहे. म्हणजे आपण त्याला डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप केलेलं आहे, पण आपल्याला काय लागतं, ते उभं लागतं. त्याला उभं करण्यासाठी आपण काय करू शकतो, इथूनच तर डायरेक्ट बी करू शकतो. पण आपल्याला तसं नाही करायचं. आपण काय करणार आहे, शॉर्टकट यूज करणार आहे. काय होतं, शॉर्टकट यूज केल्यावर कमी टायमामध्ये जास्त काम होतं. त्याच्यामुळे आपण शॉर्टकट यूज करणार आहेत. आपण शॉर्टकट यूज करण्यासाठी काय करू, Ctrl+T करू, पहिले राईट क्लिक करू आणि बघा इथं तुम्हाला 2-3 ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यामधलं जे 3 नंबरचं ऑप्शन आहे, रोटेट बाय 90 डिग्रीवर मी क्लिक करतो. बघा, आपलं जे रोटेट झालेलं आहे त्याला मी परफेक्टली असं अलाइनमेंट करून घेतो. याला परफेक्टली मी असं अलाइनमेंट करून घेतो, एक सेंटर अलाइनमेंट. ओके, आणि याला काय करतो, मी इथून लॉक करून घेतो. याच्यावर आपल्याला खूप काही काम करायचं आहे, ते नंतर तुम्हाला व्हिडिओ मी समोर सांगेल. त्या पहिले आपण काय करू, सगळं मटेरियल इकडे ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. आता बघा, ही इमेज घेऊ आपण मित्रांनो. आपण जे तुम्ही डिझाईन बघताय मित्रांनो, ही मी एका सरांचं काम घेतलेलं आहे. हे जयदीप कुलकर्णी सर आहे मित्रांनो. हे काउन्सिलिंग करतात. याचं एक यूट्यूब चॅनल आहे, एक्झाम्पल नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्याची बी लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. कारण की आपण जे तुम्ही बघताय मित्रांनो, जे थंबनेल बघताय मित्रांनो, हे आपण मंथली पॅकेजमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे आपण याचं काम घेतलेलं आहे, याचे डिझाईन, याचे काही जेवढे काही तुम्हाला थंबनेल वगैरे दिसतील मित्रांनो, सगळं काही मी डिझाईन केलेलं आहे. तर तुम्ही याच्या चॅनलवर जाऊन त्यांचं चॅनल व्हिजिट करा. आणि तुम्हाला जर काउन्सिलिंग हवी असेल, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला शेअर करतो. तुम्ही जाऊन त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. चला, आपण याची जी साईज आहे आपण ती एकदा थोडी वाढून घेऊ, याचं अलाइनमेंट करून घेऊ. करून घ्यायच्या पहिले तुम्हाला एक सांगतो मी. बघा, आता ही इमेज किती खूप मोठी आहे. तर आपल्याला काय करायचं, याला क्रॉप करावं लागणार आहे, याला मास्किंग करावं लागणार आहे. तर आज तुम्हाला मी काय सांगतो, आपण मास्किंग करताना पण काय करतो, डायरेक्ट इथून मास्किंगवर क्लिक करू, इरेजर टूलनं मास्किंग करतो. आज तुम्हाला ग्रेडियंटनं कशी मास्किंग करू शकतो तुम्ही, आज मी तुम्हाला ते शिकवणार आहे. आपण काय करू बघा, सर्वात पहिले मास्किंगवरती क्लिक करू आणि जे आपलं ग्रेडियंट आहे बघा, हे ग्रेडियंट मी घेतलेलं आहे. याचं शॉर्टकट जे आहे, तर इथून बघा त्याची सेटिंग बघा. पहिले तुम्हाला मी एकदा सेटिंग दाखवून देतो. याची सेटिंग आपल्याला बेसिकवरती ठेवायची आणि जे मधलं दिसते तुम्हाला याच्यावरती ठेवायची. म्हणजे काय होणार की कधी कधी कन्फ्यूज होऊन जातो. आपण जर इथून सेटिंग चेंज असली तर आपलं हे काम करत नाही. तर आपण काय करू, आता असं याला इथं इथं क्लिक करतो मी आणि वर असं ड्रॉप करतो आणि ड्रॅग करतो. ओके, बघा ते झालेलं नाही, कारण की जो आपला इथं तुम्हाला कलर दिसला तो ब्लॅक कलरवरती लागतो, तेव्हा ते अप्लाय होईल. इथं क्लिक करतो आणि इथं ड्रॅग अँड ड्रॉप करतो आता. ओके, बघा ते अप्लाय होते, पण त्याचे काय झालं आपल्याला, तर ते त्याची ओपेसिटी जास्त असल्यामुळं ते जास्त झालं. तर आपण थोडं थोडं करून घेऊ जेवढं आपल्याला लागतं. ओके, बघा असं क्लिक करायचं आहे आणि सोडायचं आहे, क्लिक करायचं आहे, सोडायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि सोडायचं आहे. ओके, डन. तेवढं झालेलं आहे. आता आपण काय करू, बाकीचं जे आहे ते नंतर करून घेऊ आणि असं सेट करून घेऊ. बघा, आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की आपण असं करताना जे प्रॉपर झालेलं नाही आहे. का झालेलं नाही आहे की त्याची जी साईज आहे, म्हणजे त्याची जी सेटिंग आहे ती इथून चेंज आहे. मी आता एकदा ग्रेडियंट यूज करतो आणि मी त्याची ओपेसिटी एकदा कमी करून घेतो इथून आणि त्याचं परत यूज करतो. म्हणजे काय होईल, जे राहिलेलं जेवढं काही बॅकग्राऊंड आहे आपलं, जेवढी काही इमेज आहे आपली, ती बॅकग्राऊंडमध्ये मर्ज होऊन जाईल आणि मास्किंग होऊन जाईल. असं बी करू शकता तुम्ही. इथून आपलं इरेजर जे टूल आहे त्यानं बी करू शकता तुम्ही असं. बघा, मी तुम्हाला एकदा दाखवतो. मास्किंग करायचे खूप काही ऑप्शन आहेत. बघा, आता काय झालं, आपल्याला तो कलरवरती ठेवावा लागणार आहे, तेव्हाच ते मास्किंग होईल. व्हाईट कलरवरती घ्यावं लागणार आहे, तेव्हाच ते मास्किंग होईल. बरंचसं झूम करून घेतो, असं मास्किंग करून घेतो.
बघा आता कसं प्रॉपरली एकदम मास्किंग होतंय. असं मास्किंग झाल्याच्या नंतर आता काय होतंय, मी असं परफेक्टली असं मास्किंग करून घेतो. बघा झालेलं आहे आपलं मास्किंग. मी याला व्ही करतो, कंट्रोल याला व्ही बटन प्रेस. बघा आपलं मास्किंग झालेलं आहे. तर आता मी काय करतो, इथं असं अलाइनमेंट करतो, सेंटर अलाइनमेंट. ओके, थोडं झूम करून घेऊ. बघा काय करायचं आहे आपल्याला, आपण काहीच केलेलं नाही आहे, एकदम साधी सिंपल डिझाईन केलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण जास्त मटेरियल पण यूज केलेलं नाही आहे. आता एकदम याला काय करतो, या लेअरला आपण एकदा ऑफ करू आणि थोडं बॅकग्राऊंडवरती काम करू. तो आपण काय पहिले बॅकग्राऊंड जे आहे ते लॉक करून ठेवलेलं आहे, त्याला अनलॉक करतो मी इथून. आता आपल्याला काय करू, याच्या बघा याचं जे आपल्याला बॅकग्राऊंड आपण कसं ठेवतो मित्रांनो, एकदम नॉर्मली काहीतरी बॅकग्राऊंड आहे म्हणून ठेवतो. आता आपल्याला काय करायचं, याला ब्लर करायचं. तर ब्लर कसं करायचं मित्रांनो, ज्या लेअरला आपल्याला ब्लर करणार आहे ती लेअर सिलेक्ट करायची. इथं आपल्याला फिल्टर दिसते, फिल्टरवरती क्लिक करायचं, इथून ब्लरवर जायचं आहे, इथून गोशन ब्लरने काय होणार मित्रांनो, ती इमेज पुरी ब्लर होणार आहे. पण आपल्याला काय करायचं ते सर्वात पहिले आपण काय करू, तर मोशन ब्लर यूज करू. त्याला मोशन ब्लरची मी इथून साईज कमी करून घेतो. एकदम नॉर्मली मोशन ब्लर देणार आहे आपण, एकदम नॉर्मली मोशन ब्लर देणार आहे आपण याला. ओके करतो मी. बघा तो अप्लाय झालेला आहे. आता परत आपण काय करू, त्याला गोशन ब्लर देऊ. फिल्टरवरती जाऊ, ब्लरवरती जाऊ, इथून गोशन ब्लर. त्याची ओपेसिटी मी थोडी आता वाढवून घेतो. बघा तुम्हाला इथं दिसत असेल, इथं आपण बघू शकता आपण. ओके, मी याची ओपेसिटी एवढी ठेवतो. ओके ओके, बस याला डन करतो. आता थोडं लोड येत आहे. ओके झालेलं आहे. आता काय आपलं बॅकग्राऊंड तर ते झालेलं आहे, ब्लर झालेलं आहे. त्याला थोडं झूम करून मी क्लिक करून याला इथं ज्याची लेअर आहे आपली ती ऑफ करून घेतो. म्हणजे काय होणार, ती परत परत ते हलणार नाही. तर लॉक करून घेतो. आता जे बाकीचे काय जे मटेरियल राहील आपण ते एकदा परत परत ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. सर्वात पहिले ही लेअर चालू करून घेतो मी. बघा तुम्हाला समजून जाईल कसं काय होतंय. आता बघा सर्वात पहिले आता आपण काय करू, इथून ही इमोजी जी घेतलेली आहे आपण, तर मी ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो, इथं ठेवून घेतो. मित्रांनो जे आपण तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, हे आपण मंथली पॅकेजचं काम घेतलेलं आहे. कसं घ्यायचं, काय घ्यायचं, सर्व काही तुम्हाला मी सांगणार आहे. मी आपल्या चॅनलवर तुम्हाला मी सर्व काय ग्राफिक डिझाईन काय राहतं, सर्व काय जॉब कुठं भेटेल आपल्याला, अप्लाय कुठं करायचं, काय तुम्हाला सर्व काय गोष्टी सांगणार आहे. तर आपल्या चॅनलवर बनत राहा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं जे ब्रेनची PNG घेतली होती त्याला मी ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो, ड्रॉप करून देतो. आता काय बघा मला ते दिसत असेल त्याचा कलर चेंज झाला. कलर का चेंज झाला बघा, त्याचं जे ब्लेंडिंग मोड आहे मी इथं लुमियस करून ठेवलेलं आहे. म्हणजे काय राहतं, लुमियस केल्याच्या नंतर काय होतं, जो बॅकग्राऊंडमध्ये कलर आहे तो कलर आपल्या जी इमेज वगैरे काय बी असेल त्याच्यावरती अप्लाय होऊन जातं. तर आपण काय करू, राहिलेलं जे काही मटेरियल आहे ते पण तिकडे घेऊ. सर्वात पहिले काय करू, आपण टेक्स्ट घेऊ आणि टेक्स्टचं अलाइनमेंट करून घेऊ. ओके बघा, आणि आता याला मी झूम करून घेतो. आपण टेक्स्ट बी एकदम नॉर्मली त्याला जे फॉन्ट यूज केले एकदम मी तुम्हाला ते दाखवून देतो. म्हणजे काय होईल की तुम्हाला वाटलं की टेक्स्टवर काम केलं वगैरे, काही नाही, आपण एकदम नॉर्मली फॉन्ट यूज करतो. त्याची साईज मी इथून थोडी कमी जास्त करून घेतो प्रॉपरली. ओके, आता याची साईज मी इथून अशी त्याला थोडं झूम आउट करून घेतो. ओके, आणि इथं सेंटर अलाइनमेंट करून घेतो. ओके, इथं सेंटर अलाइनमेंट करून घेऊ. आता काय होते, आपलं बॅकग्राऊंडमध्ये बी जो लाईट आहे तो जास्त आहे आणि आपला जो टेक्स्ट बी आहे तो व्हाईट आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, याला मर्ज करणं आहे. म्हणजे काय करावं लागणार आहे, याच्यामध्ये एक काहीतरी आपल्याला क्रिएटिव्ह करावं लागणार आहे. मग आपण याला काय करू, काहीच करायचं नाही आपल्याला, आपण याला फक्त शॅडो देणार आहे. त्या शॅडोनंच बघा तुम्ही किती इफेक्ट पडतो. शॅडो देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लेअरवरती जायचं आहे आणि इथं आपल्याला डबल लेफ्ट क्लिक करायचं आहे. 2 वेळेस क्लिक केलं का बघा आपला लेअर स्टाईलचं जे पॅनल आहे ते ओपन झालं आहे. याच्यामध्ये तो आपण बरेच काही ऑप्शन आहे, लेअर स्टाईल ओपन झालेलं आहे. आपण काय करणार आहे, प्रत्येक स्टेप बाय स्टेप सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे. आता तुम्हाला याच्यामधलं मी एक ऑप्शन सांगणार आहे, ते म्हणजे ड्रॅप शॅडो. त्याच्यावर मी क्लिक केलं बघा, ते ड्रॉप शॅडो आलेला आहे बघा त्याला. तर त्याची सेटिंग बी तुम्ही इथं बघू शकता. मी जी सेटिंग ठेवली तुम्ही ती सेटिंग ठेवू शकता. या तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग त्याला कमी जास्त बी करू शकता. असं काही नाही आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग त्याला चेंज करू शकता. जेवढी तुम्हाला लागतं तेवढी तुम्ही ठेवू शकता. ओके, आणि याला इथं केल्याच्या नंतर काय करू, थोडी इमेज अलाइनमेंट करून घेऊ आणि याला थोडं मी साईडला करून घेतो. ओके झालेलं आहे. आता आपण जे राहिलेला दुसरा टेक्स्ट आहे मी तो पण घेतो, काउन्सिलिंग प्रोसेसवाला. मित्रांनो जयदीप सर खूप भारी आपल्याला सर्व काही गाईड करतात. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या चॅनलला जा, व्हिजिट करा, बघा ते कसे काय शिकवतात, कसे गाईड करतात तुम्हाला. ओके, आता मी एकदा त्याला थोडं झूम करून घेतो आणि इथं सेंटर अलाइनमेंट करून घेतो. आणि आता काय करणार आहे आपलं, याला पण आपण काही जास्त काय करणार आहे, याला आपण बघा तुम्हाला इथं एकदा फॉन्ट दाखवतो. याला आपण जे आहे तर इथं तुम्हाला दिसत असेल आपण पॉपिस फॉन्ट यूज केलेला आहे. पॉपिसमध्ये बोल्ड यूज केलेला आहे. पॉपिस फॉन्ट हा
खूप पॉप्युलर फॉन्ट आहे, सर्वजण पॉप्युलर फॉन्ट यूज करतात. आता आपण याला बी काय करणार आहे, ड्रॉप शॅडो देणार आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, डबल क्लिक. बघा आपण लेअर पॅलेट ओपन झालेलं आहे. त्यानंतर ते ड्रॉप शॅडो त्याची सेटिंग आपण तेवढीच ठेवणार आहे मित्रांनो, जेवढी आपण पहिले ठेवली होती. थोडं याला झूम करून घेतो मी. एकदम साधी आणि सिंपल असणार आहे मित्रांनो डिझाईन. तर बघा आता आपण ही डिझाईन बनवून बी मला काम मिळतंय, तसं तुम्हाला बी काम मिळू शकतं. आपल्या चॅनलवर बनत राहा, तुम्हाला मी सर्व काही शिकवणार आहे आपल्या चॅनलवरती. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, याला अलाइनमेंट करून घेऊ. आता आपलं जे राहिलेलं काही जे मटेरियल आहे ते एकदम ड्रॅग ड्रॉप करून घेतो. त्या पहिले आपण काय करू, एकदा अलाइनमेंट करून घेऊ. बघा काय होतंय की आपलं जे सर्व काय आहे ते खालती खालती जाते, त्याला मी थोडं वरती वरती करतो. ओके, आणि तर इमेजला बी थोडं मोठं करून घेतो. ओके डन. आणि मी इथं क्लिक करून घेतो. ब्रेनला बी थोडं साईडला घेऊ. ओके, चला आपलं जे काही आता पुढचं मटेरियल राहिलेलं आहे एकदा मी ते ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. नंतर मग आपल्याला सर्व काही प्रोसेस तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. बघा आपला डिझाईन एकदम नॉर्मल आणि सिंपल डिझाईन आहे. याच्यामध्ये आपण काहीच यूज केलं नाही आहे. एकदम बेसिक मटेरियल यूज करतो आपण. पण ही बेसिक मटेरियल कसं काय तुम्हाला आयडिया आली पाहिजे मित्रांनो, आपल्याला काय कुठं काय यूज करावं लागणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही काय करा, एक डिझाईन प्रत्येक डिझाईन करत राहा. आता ही याची जी PhD फाईल आहे ती एकदम फ्रीमध्ये भेटणार आहे. तुम्ही याच्यावर वर्क करू शकता मित्रांनो. तुम्हाला जसं लागलं तसं तुमच्याकडून तुम्ही तशी डिझाईन बनवू शकता. ही डिझाईन बनवून तुम्ही मला DM करा. मी ही परत माझ्या सरांना, मी जे आपले जयदीप कुलकर्णी सर आहे याला मी परत तुमची जे डिझाईन आहे मी त्याला दाखवील. त्याला जर आवडली तर परत आम्ही तुम्हाला काम देऊ. ओके, तर चला आता याला अलाइनमेंट करून घेऊ. आता जे आपण काय मित्रांनो सनलाईट PNG दिसत असेल, ती सनलाईट PNG इकडे ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो मी. ओके, याला ऑफ करून घेतो. ते पहिले आपण काय करू, थोडं टेक्स्ट अलाइनमेंट करून घेऊ. म्हणजे काय होईल की आपलं जास्त काम आपलं ऑलमोस्ट डिझाईन झालेलं आहे. याच्यामध्ये थोडी आपण काहीच करणार नाही आहे, कारण की आपण मटेरियल असं घेतो मित्रांनो की आपल्या त्या डिझाईनला परफेक्ट मॅच करायला असं मटेरियल यूज करतो आपण. ओके, आता काय करू आपण सर्वात पहिले एकदा तुम्हाला ही जी इमोजी आहे ही अशी एकदम प्रॉपर वाटत नाही आहे, एकदम वेगळी वाटते. आपल्या डिझाईनच्या अलग दिसते. आता आपल्याला काय थोड्याला बॅकग्राऊंडमध्ये मर्ज करू. त्यासाठी आपण काय करू, याला बी मास्किंग करून घेऊया. मास्किंगवर क्लिक करू. त्यानंतर आपण त्याला ग्रेडियंट यूज करू. असं ग्रेडियंट अप्लाय करू. बघा ग्रेडियंट अप्लाय होत नाही आहे, कारण जो आपला कलर आहे हा ब्लॅक कलरवरती लागतो, तेव्हा ते ग्रेडियंट अप्लाय होईल. जास्त मी जवळून घेतलं, मी थोडंसं दुरून घेतो. ओके, म्हणजे बघा आता एक ग्रेडियंट यूज केलं मी, आता ते थोडंफार आपल्या बॅकग्राऊंडला सूट होत आहे. ओके, एवढं झालं. त्यानंतर आपण काय करणार आहे, जे आपण PNG घेतलेली आहे मी त्याला एकदा ऑन करून घेतो आणि याला मी असं झूम करून घेतो. मित्रांनो आपण प्रत्येक डिझाईनमध्ये PNG यूज करतो. PNG काय यूज करतो मित्रांनो, PNG खूप म्हणजे एक ग्लो आपण त्यामध्ये क्रिएट करू शकतो डिझाईनमध्ये. आता ही जे PNG आहे आपण सर्वात खालती घेऊन येऊ. जे आपले कुलकर्णी सर आहे याच्या पाठीमागे ठेवतो मी आणि इथे ठेवतो. ओके, आणि याला थोडं झूम करून घेतो. आणि याची जी ब्लेंडिंग मोड आहे बघा, तर तिथं ब्लेंडिंग मोड दिसते. तर मी याचं ब्लेंडिंग मोड इथून स्क्रीन करून घेतो. याला काय करणार आहे मित्रांनो, मी इथून याला काय केलेलं मी Ctrl J केलेलं आहे बघा, त्याची कॉपी झालेली आहे. मी त्याला या साईडला घेऊन येतो अशी. ओके, आणि असं आपण अलाइनमेंट करून घेऊ. आणि आता काय होतं की PNG खूप मोठी होतं, त्याच्यामुळे काय PNGला लॉक करावंच लागतं, नाही तर आपण दुसरं वर्क करूच शकणार नाही. इथं त्याला लॉक करून घेतो. हे बी PNG जे आहे मी इथून अशी लॉक करून घेतो. ओके, तेवढं झालं. त्यानंतर आपला टेक्स्ट थोडा वरती घेऊ, सरायला बी थोडं वरती घेऊ. ओके, बघा आपली डिझाईन ऑलमोस्ट झालेली आहे. सर्व काय आपलं काम झालेलं आहे. बघा तुम्हाला एकदा मी ती डिझाईन दाखवू देतो आणि आपण बनवलेली डिझाईन तुम्ही एकदा बघा. याच्यामध्ये काहीच केलं नाही आहे. बघा आपला एक टेक्स्ट बाकी आहे मित्रांनो याच्यामध्ये. तो टेक्स्ट आपण इकडे घ्यायचा विसरलेला आहे. तर आपण काय करू, आपल्या डिझाईनमधूनच तो टेक्स्ट उचलूया. बघा आपण सर्वात पहिले तो टेक्स्ट तुम्हाला या देखो. ओके, आता इकडं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो आणि याला थोडं झूम करून घेऊ आपण. ओके, एवढं झूम करून घेऊ. याची ओपेसिटी थोडी यातून कमी करतो. आणि काउन्सिलिंग नाव जे आहे आपलं, त्याला मी थोडं अजून वरती घेतो. आणि या देखो याला बी थोडं वरती घेतो. ओके, बघा आपली डिझाईन झालेली आहे. याच्यामध्ये काहीच नाही, एकदम साधे मटेरियल आपण यूज केलेलं आहे. थोडं आपल्याला एक आयडिया आली पाहिजे मित्रांनो, आपण डिझाईनमध्ये काय मटेरियल यूज करावं, कसं काय करावं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.